हाय, आज आहे ना मी मेशोवरून शॉपिंग केलेली आहे आणि काय काय मागवलं ते आपण बघूया. येस, एवढे सगळे पार्सल आहेत तर आपण वन बाय वन ट्राय ऑन हॉल होणार आहे. तर व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपण व्हिडिओ सुरुवात करू. सगळ्यात पहिलं पार्सल आपल्याकडे स्वेट शर्ट आहे. आय थिंक आज कात्रीच घेऊन बसलेली आहे कारण की पार्सल आहे ना ओपन करायला खूप जास्त त्रास देतात. फटाफट आपण सगळे पार्सल बघूया, जास्त इंट्रो वगैरे देत बसणार नाही. प्रत्येक प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे आणि प्रत्येक प्रोडक्टची प्राईस मी स्क्रीनवर मेन्शन करेन. छान असा व्हाईट कलरचा स्वेटशर्ट आहे. जसे की आता थंडीचे दिवस आहेत आणि स्वेटशर्ट क्वालिटी याची खरंच बेस्ट आहे. पूर्ण प्लेन व्हाईट कलरचा आहे, म्हणजे याच्यावरती तुम्हाला कुठेच प्रिंट वगैरे नाही आहे, जेणेकरून तुम्ही छान असं स्टाईल करू शकता. आता मी ऑलरेडी ब्लॅक कलरची जीन्स घातलेली आहे. या आउटफिटची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. मी हा टॉप आहे ना तो मिंत्रावरून घेतलेला होता आणि ही जी जीन्स आहे ती मी फ्लिपकार्टवरून घेतलेली होती. खूप अफोर्डेबल सगळे गोष्टी असणार आहेत, त्याच्यामुळे बघत राहा. आता मी हा घालून दाखवते. आपलं पहिलंच प्रॉडक्ट आहे ना, खरंच खूप छान आहे. पूर्ण प्लेन व्हाईट आहे, त्याच्यामुळे स्टाईल करायला सुद्धा इझी आहे, त्याचबरोबर दिसायला सुद्धा छान दिसणार आहे. खूप जास्त जाड कपडा आहे याचा, म्हणजे थंडी तर तुम्हाला बिलकुल वाजणार नाही. जेव्हा तुम्ही हे एकच घाला ना, इनफ आहे. याच्यावरती जॅकेट किंवा स्वेटर वगैरे काहीच घालायची गरज नाही. आणि आता थंडीमध्ये तुम्ही ऑफिसला किंवा कॅज्युअली बाहेर आउटिंगला सुद्धा ह्याला खूप छान स्टाईल करू शकता. आणि ब्लॅक कलरच्या जीन्सवर तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. हाय वेस्टवाली जीन्स आहे किंवा जर तुमची टाईटवाली जीन्स असेल तर त्याच्यावरती तुम्ही असं स्टाईल करू शकता. हे असं नाही छान दिसत आहे, पण ह्याला इथे ऑलरेडी खाली इलास्टिक आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं छान ह्याला हे करू शकता. अदरवाईज तुम्ही टक सुद्धा करू शकता ह्याला जीन्समध्ये आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं. याची प्राईस आणि प्राईस स्क्रीनवरती आहे. लिंक याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि याची प्राईस सुद्धा माझ्या हिशोबाने जास्त नाही आहे. 350च्या आसपास असणार आहे आणि खूप छान आहे. याच्या आतमध्ये ना असं सॉफ्टवालं मटेरियल आहे, म्हणजे वरच्यापेक्षा सुद्धा आतल्या साईडने अजून जास्त सॉफ्ट आहे. नेक्स्ट सुद्धा व्हाईट कलरचा टॉपच आहे. मला माहीत पण नाही कारण की मी एवढे सारे पार्सल मागवलेले आहेत ना, त्याच्यामुळे हा कुठला आहे आपण बघूया. ओके, हा सुद्धा एक टॉप आहे. ॲक्च्युली क्रॉप टॉप आहे हा. त्याचा पॅटर्न खूप छान वाटला होता मला आता. आणि स्लीव्स सुद्धा याचे फुल आहेत. आता ह्याचं मी ना आधी घालून दाखवते आणि नंतर मग आपण याच्याबद्दल बोलूया. तर याचा ॲक्च्युली ना या टॉपचा मला हा जो समोरचा फ्रंट नेक आहे ना, जो पॅटर्न जसं की हा आणि हा पंचकोनी, तो खूप जास्त आवडलेला होता आणि त्याच्यामुळेच मी ऑर्डर केलेला होता. याचे स्लीव्स खूप छान आहेत. ऑफिस वेअरसाठी तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. ह्याचं ॲक्च्युली हे ना दोन्ही सेपरेट आहे, म्हणजे हे आणि हे सेपरेट आहे, त्याच्यामुळे याची लाईन पुढे आतून दिसत आहे जशी की तुम्ही दिसत आहे. मे बी ते स्टाईलच आहे त्या टॉपची. तुम्ही बघू शकता घातल्यावरती खूप सुंदर आहे. याची बॅकला सुद्धा काहीतरी थोडंसं वेगळं असं स्क्वेअरमध्ये वगैरे आहे, त्याच्यामुळे असं सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून 2-4 कलर सुद्धा आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. मला तरी पर्सनली खूप आवडला. असे टॉप मी कधी घातलेले नाही आहेत नॉर्मल जीन्सवरती आणि हा फुल लेंथ आहे. मी याला टक केलेला आहे आतमध्ये. सो तुम्ही फुल लेंथ आहे त्याच्यामुळे बिनधास्त घेऊ शकता. पुढचं फ्रंटचं नेक आहे ना याचं खूप सुंदर दिसत आहे. अँड ऑफकोर्स याची प्राईससुद्धा कमी आहे माझ्या हिशोबाने. जास्त महागसुद्धा नाही, अफोर्डेबल आहे आणि याचं मटेरियल आहे ना खूप छान आहे. सॉफ्टवालं मटेरियल आहे. स्लीव्ह ज्याचे तुम्हाला टाईट फॉर्ममध्ये येणार आहे, तिथे खूप छान असं इलास्टिक आणि पफसुद्धा आहे. तुम्ही बघू शकता. एकदम अशी कॉलेज गर्लची वगैरे वाईब देत आहे. नेक्स्ट अगेन टॉपच आहे आपला. भरपूर आहे हॉल व्हिडिओमध्ये, म्हणजे फक्त टॉपच नाही. ॲक्च्युली जीन्स आहेत, लोअर आहेत, त्याच्यानंतर जॅकेट आहे एक, त्याच्यानंतर साड्यासुद्धा आहेत 1-2, ज्वेलरीसुद्धा आहे, बॅग आहे. त्याच्यावर हॉल व्हिडिओ ना हा खूप मोठा होणार आहे. आपण ही बॅग ओपन करून बघूयात, म्हणजे आपल्याला प्रत्येक आउटफिटसोबत कॅरीसुद्धा करता येईल. एक मी हँडबॅगसुद्धा मागवलेली होती आणि अजून मी कात्रीच घेऊन बसलेली आहे. लेदर आहे ना खरंच खूप सुंदर आहे. येस. आणि याला बेल्ट वेगळ्या एथनिक कलरमध्ये दिलेला आहे, सेम नाही आहे. सो तुम्ही याला ॲडजस्ट सुद्धा करू शकता जसं तुम्हाला, म्हणजे लाईक जर लॉंग हवी असेल तर लॉंग करू शकता आणि आउटफिट सोबत सुद्धा कॅरी करू शकता. याचं मटेरियल खरंच खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. लाईक याचं लेदर आहे ना ते सुद्धा छान आहे. याला चेन आहेत, बॅकच्या साईडला पॉकेट आहे, प्लस इकडे समोर 2 पॉकेट आहेत. चेनची क्वालिटी सुद्धा छान आहे. अँड फ्रंटला एक अजून एक्स्ट्राचं पॉकेट आहे, म्हणजे एकंदरीत छान अशी सुंदर दिसणारी बॅग आहे. अँड
तुम्ही कॅरी करू शकता कुठल्या पण आउटफिट सोबत वेस्टर्नवाल्या. याच्यावरती सुद्धा खूप छान दिसत आहे. नेक्स्ट आपल्याकडे टॉप आहे ब्लॅक कलरचा. तुम्ही म्हणाला अजून काय असं सगळं ब्लॅक अँड व्हाईट मागवलेलं आहे. तर टॉप बऱ्यापैकी व्हाईट ब्लॅक अँड असे पेस्टल क्रीम कलरमध्येच आहेत आजचा हॉल व्हिडिओमध्ये, कारण की जास्त झंकी पंकी नको वाटतं. टॉप क्रॉप टॉप आहे माझ्या हिशोबाने, ब्लॅक कलरचा आहे म्हटल्यावर. हो, हा स्क्वेअर नेकमध्ये आणि क्रॉप टॉप आहे. फुल स्लीव्ज आहे आणि ऑफकोर्स एक्स्ट्रा स्मॉलमध्ये मागवलेला. स्लीव्ज फुल आहेत अँड स्क्वेअर नेक आहे आणि क्रॉप टॉप आहे. सो आपण हा घातल्यावरती बघूयात कसा दिसतो. वाव, खरंच खूप सुंदर आहे हा टॉप सुद्धा. याची प्राइस खूप कमी आहे माझ्या हिशोबाने, 200 रुपयाच्या आतमध्ये आहे. आणि म्हणजे क्रॉप टॉप पासून सुद्धा असं गरम लागत आहे घातल्यावरती, कारण की फुल स्लीव्ज आहेत अँड तुम्ही बघू शकता. ऑफकोर्स क्रॉप टॉप आहे, याचा स्क्वेअर नेक आहे ना समोरचा फ्रंटचा, तो खूप सुंदर आहे. पाठीमागून हा पूर्ण लाईक बंद असणार आहे, म्हणजे पाठीमागे काही याला जास्त डिझाईन नाही, पण समोर खूप सुंदर दिसत आहे. आणि तुम्ही बघू शकता जीन्सवरती. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अजून 2-3 कलर आहेत, त्याच्यामुळे हा घातल्यावरती सुद्धा बघा तुम्ही किती छान दिसत आहे. कम्फर्टेबल कम्फर्टेबल मटेरियल आहे, थोडंसं स्ट्रेचेबल मटेरियल आहे, त्याच्यामुळे साईज थोडीफार इकडे तिकडे झाली तरी तुम्हाला येऊन जाणार आहे. आणि खरंच म्हणजे मला तरी ना खूप जास्त आवडलं याचं स्लीवचं पॅटर्न वगैरे. याची सुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आणि याची प्राइस स्क्रीनवरती बघून घ्या. आता आपल्याकडे नेक्स्ट पार्सल आहे आणि याच्यात काय आहे आता मलाच नाही माहिती. सो तुमच्यासाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज होते की आतमध्ये काय आहे. ओके, जीन्स आहे. जीन्स मागवले होते. जीन्सची क्वालिटी खरंच खूप छान आहे. म्हणजे हाय वेस्ट आहे, अगेन बूट कट आहे आणि फुल लेंथ आहे. आता आपण ही घालूनच बघूयात. अगेन घातल्यावरती सुद्धा खूप छान आहे. याचं फिट छान आहे. याचं कपडा किंवा मटेरियल आहे ना ते थिक आहे अँड बूट कट आहे. ॲक्च्युली ही जी जीन्स आहे ती शूजवरती वगैरे छान असं, जेव्हा तुम्ही वरती जॅकेट वगैरे, आता नेक्स्ट आपण जॅकेटच पार्सल करूयात, कारण की याच्यावरती जेव्हा तुम्ही जॅकेट घालणार आहे तेव्हा खूप सुंदर दिसणार आहे. आणि याची फिटिंग सुद्धा खूप छान आहे. याच्यामध्ये माझं जे साईज आहे ते 26 आहे. सो तुम्ही तुमच्या साईजच्या हिशोबाने मागवायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला कलरसुद्धा भेटणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. आणि माझ्या हिशोबाने ही जीन्स आहे ना 650 रुपयाची आहे. म्हणजे हो, 650 रुपयाचीच आहे. मी ऑर्डर केली होती तेव्हा. आता मला माहिती नाही प्राईस थोडीफार 10-20 रुपये इकडे-तिकडे होते प्रत्येक वेळेस, कारण की ऑर्डर प्लेस करून रिसीव्ह होईपर्यंत, देन शूट व्हिडिओ करून, एडिट करून, अपलोड करेपर्यंत 8-10 दिवसाचा वगैरे टाईम जातो. त्याच्यामुळे थोडंफार प्राईस जास्त नाही, खूप जास्त, की म्हणजे मला 400 किंवा 500 रुपयाला भेटली आणि तुम्हाला 600 एवढं होत नाही. जास्तीत जास्त जसं की जर समजा मला 650 भेटली असेल तर कमी सुद्धा होऊ शकते. तुम्हाला 625, 600 भेटू शकते किंवा तेवढीच असू शकते 650 वगैरे. तर तुम्ही बघा कशी दिसत आहे. तर नेक्स्ट मी एक जॅकेट मागवलेलं होतं. त्या पार्सलची साईज बघून मला वाटतं याच्यातच असेल. होप सो. ओके, याच्यातच आहे जॅकेट. असं वाटतंय पांढरी मेंढी नसते का? आता बरेच लोक म्हणाले मेंढी काय असते. बिलकुल व्हाईट कलरचं मेंढरू असतं ना, तसं हे आहे. अँड थंडीसाठी बेस्ट आहे. क्रॉप आहे आणि ह्याच्यावरती ते असं माहिती नाही, खुरदुडं खुरदुडं म्हणजे त्याचा पॅटर्न कसा आहे असा. याला बटन आहे पुढच्या साईडला. हे मी ना घालून दाखवते तुम्हाला. आणि आता हे घातल्यावरती मेंढरू असं दिसत आहे. मला असं का वाटते की मला इथं स्लीव्हला थोडंसं हे कमी पडत आहे. मे बी हे क्रॉप जॅकेट आहे त्याच्यामुळे याचं स्टाईल असं असेल. मी पहिल्यांदाच क्रॉप जॅकेट मागवलेलं आहे. सो पण हे खूप छान दिसत आहे असं आउटफिटवरती, तुम्ही बघू शकता. आणि गरम सुद्धा खूप जास्त आहे. म्हणजे मला ना लगेचच हे घातलं की असं गरम गरम जाणवलं. वरच्या साईडने असं छान असं असं फर कसं असतं त्या पॅटर्नमध्ये आहे. छान असं दोन्ही साईडला पॉकेटवाला डिटेलिंग आहे. अँड अशा पद्धतीने तुम्ही बघा, जसं की आता ही जीन्स
अँड एक क्रॉप टॉप अँड हे जॅकेट, हे तुम्हाला तिन्ही 1000 रुपयाच्या आतमध्ये भेटून जाणार आहे. त्याच्यामुळे कमेंट करायचं आहे तुम्हाला फक्त लिंकसाठी. एक आउटफिट 1000 रुपयाच्या आतमध्ये रेडी होणार आहे. अँड थंडीसाठी तर बेस्ट आहे. विंटरसाठी जर तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल, पिकनिकला जायचं असेल किंवा इव्हन जर तुम्ही ऑफिसला जात असाल, कॉलेजला जात असाल, कुठल्या पण ओकेजनसाठी कॅज्युअल बेस्ट आहे. आउटिंगसाठी हे आउटफिट तुम्ही बघा. नेक्स्ट आपल्याकडे अजून टॉप आहे जो की पिंक कलरचा आहे. हा सुद्धा माझ्या हिशोबाने क्रॉप टॉपच आहे. वाव, याचं सुद्धा मटेरियल खूप छान आहे. ओके, हा क्रॉप टॉप नाही आहे ॲक्च्युली, फुल लेंथ टॉप आहे. मिडलला चेन आहे अँड अगेन फुल स्लीव. काहीतरी वेगळा पॅटर्न वाटला होता मला याचा, पण याचं मटेरियल छान आहे. पूर्ण राऊंड नेक स्टँड असणार आहे. आपण घातल्यावरतीच बघूयात हा कसा दिसत आहे. वाव, याचं मटेरियल आहे ना एवढं जास्त सॉफ्ट आहे ना, आणि म्हणजे एवढं असं मऊ मऊ वाटत आहे अंगात घातल्यावर. स्ट्रेचेबल आहे, थोडंसं पातळ वाटत आहे पण छान आहे. म्हणजे थोडंसं पातळ आहे मे बी ते होजरी वगैरे कसं असतं मटेरियल त्या टाईपमध्ये आहे. स्ट्रेचेबल आहे, सॉफ्ट आहे, देन कम्फर्टेबल आहे खूप जास्त घालण्यासाठी सुद्धा. आणि स्ट्रेचेबल असल्यामुळे तुम्हाला थोडंसं साईज इश्यू जरी आला तरी कमी जास्त असेल, थोडंसं एक साईज डाऊनच मागवा, कारण की थोडंसं लूज झालं ना तर हे चांगलं नाही दिसणार. म्हणजे त्याचा पॅटर्नच तसा आहे की ते थोडंसं टाईटच छान दिसत आहे. आणि हाय वेस्ट जीन्सवरती वगैरे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. पूर्ण बंद आहे. दॅट ह्याचं नेक आहे ना ते पूर्ण हाय नेक आहे, पूर्ण राऊंड. विंटरसाठी बेस्ट आउटफिट आहे हे. दोन्हीची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पूर्ण म्हणजे. आणि ह्याची प्राईस सुद्धा माझ्या हिशोबाने 200 किंवा 250 अशीच असेल. स्क्रीनशॉट आणि प्राईस साईडला लावून देईल, त्याच्यावर तुम्ही चेक करा शकता पूर्ण. म्हणजे जर ह्याची 200 असेल आणि हा 650चा असेल तर 700, 800, 850 मध्ये पूर्ण तुमचं आउटफिट रेडी आहे. याच्यावरती तुम्ही जॅकेट वगैरे घातलं तर हे अजूनच कूल दिसणार आहे. बेस्ट आउटफिट आहे. कमेंट करा लिंकसाठी किंवा डिस्क्रिप्शन चेक करा. बाय. आपण आता नेक्स्ट बघूयात. अगेन टॉप आहे नेक्स्ट. खूप छान असा पेस्टल कलरमध्ये हा टॉप आहे. अँड याचा सुद्धा नेकचं जे डिझाईन आहे ना ते काहीतरी वेगळं आहे. हा सुद्धा माझ्या हिशोबाने फुल लेंथमध्ये आहे टॉप. कलर आहे ना खरंच खूप सुंदर आहे. अँड सगळे मी फुल स्लीव्समध्ये मागवलेले आहेत, कारण की आता थंडीचा मोसम आहे. अँड याच्यापेक्षा याचा कपडा थोडासा जाड वाटत आहे मला. स्लीव सेम आहेत. अँड इथला नेकचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. सो आपण हे घातल्यावरती कसं दिसत आहे आपण ट्राय करून बघूया. वाव, पेस्ट आहे. याचा जो पेस्टल कलर आहे ना तो खरंच खूप छान असं म्हणजे एकदम रिच लुक देते. त्यान जो ट्विस्टेड असा नेकचा पॅटर्न आहे ना, मला माहिती नाही तुम्हाला दिसत आहे की नाही, नीट व्यवस्थित समोरून तुम्ही बघून घ्या. खूप छान आहे. आणि याच्यावरती असं लाईनवालं डिटेलिंग आहे पूर्ण याच्यावरती. अँड घातल्यावरती तुम्ही बघतच आहात किती सुंदर दिसत आहे. आणि प्राईज वाईज सुद्धा अफोर्डेबलच आहेत सगळे प्रोडक्ट, कारण की मी जास्त किमतीचे मागवलेलेच नाही आहेत. अफोर्डेबल प्लस लाईक त्याची क्वालिटीसुद्धा चांगली असायला हवी असं मला वाटत होतं. सो तुम्ही बघू शकता ह्याचा नेकचा पॅटर्न खूप युनिक आहे. अँड फुल लेंथ आहे. मी याला टक केलेला आहे. सो लेंथसुद्धा याची टी शर्टची फुल आहे. जर कोणाला टक वगैरे म्हणजे इन्सर्ट वगैरे करायला नाही आवडत तर देन तुम्ही फुल लेंथचा सुद्धा घालू शकता. ओके, तर आता आपण आपला नेक्स्ट पार्सल बघूयात. आज ॲक्च्युली मी मुद्दाम आहे ना असा लाईक आडवा म्हणजे उभा व्हिडिओ शूट करत आहे, आडवा न करता. कारण काय होतं, आडवा व्हिडिओ शूट केला की अर्ध्याच गोष्टी म्हणजे अर्धाच तुम्हाला दिसतं आणि पूर्ण होल लुक दाखवता येत नाही. देन साईडला स्क्रीन वगैरे ॲड करायला लागते. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी हे होऊन जातात. मग त्याच्यामुळे मी ना म्हटलं आज आपण उभाच व्हिडिओ शूट करूया, जेणेकरून तुम्हाला छान असे एक ट्राय हॉल व्हिडिओ देता येईल. ते असं काय म्हणतात कोरियन वगैरे नाही का ते, त्या टाईपमध्ये काहीतरी असा स्वेट शर्ट आहे हा ॲक्च्युली. आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे याचं. फुल स्लीव्ज आहे. थोडासा ओव्हर साईज मी मागवलेला होता, कारण की खूप छान वाटतात असे ओव्हर साईजसुद्धा टी शर्ट स्वेट शर्ट. अँड असं मी इंस्टाग्रामवरती किंवा पिंटरेस्टवरती वगैरे याचे असे फोटोज बघितलेले आहेत. मग म्हटलं आपण सुद्धा याला स्टाईल करून बघूयात. मटेरियल सॉफ्ट आहे, थंडीसाठी बेस्ट आहे. अगेन आतमधून सुद्धा खूप छान असं सॉफ्ट याला डिटेलिंग आहे. आता हे घातल्यावरती आपण बघूयात ॲक्च्युली कसं दिसत आहे. मी हे स्मॉल साईजमध्ये मागवलेलं आहे. वाव, एवढा सॉफ्ट आहे ना, म्हणजे असं माझ्या अंगावरून सुद्धा हा गुळगुळ गुळगुळ करत आहे, म्हणजे घसरत आहे. अँड खूप सॉफ्ट मटेरियल आहे याचं आतमधून. आणि विंटरसाठी बेस्ट आहे. बाहेर तुम्ही कुठे आउटिंगला चालात, अगेन फिरायला चालात किंवा कॉलर आहे त्याच्यामुळे कॅज्युअल सुद्धा वाटत आहे.
तुम्ही बघू शकता याची प्रिंट वगैरे किती सुंदर दिसत आहे. काहीतरी वेगळं म्हणजे तेच तेच असं गोल गळ्याचे वगैरे स्वेटशर्ट घालून वगैरे म्हणजे आता ते बोरिंग वाटतं. सो तुम्ही हा बघू शकता किती सुंदर आहे. पाठीमागच्या साईडने सुद्धा ह्याची कॉलर पूर्ण दिसत आहे तुम्हाला स्टँड आणि याचा कलर सुद्धा तुम्हाला याच्यात अजून कलर आहेत म्हणजे ब्राऊन कलर किंवा ग्रीन, रेड असे बरेच कलर आहेत माझ्या हिशोबाने. पण मी हा लाईक क्रीम कलरमध्ये, पेस्टल कलरमध्येच मागवलेला आहे. कारण की वेस्टर्न कपड्यामध्ये खूप असे चटक-भटक असं लाऊड कलर आहेत ना, ते चांगले नाही दिसत माझ्या हिशोबाने. थोडेसे डिसेंट अँड पेस्टल कलरच बऱ्यापैकी चांगले दिसतात असं मला तरी वाटतं. सो खरंच खूप सुंदर आहे. अगेन ह्याची प्राईससुद्धा जास्त नाही आहे माझ्या हिशोबाने. 350-400च्या आसपास असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असू शकते, जास्त असू शकते. माझ्या लक्षात नाही आहे. मी आता तुम्हाला एक्झॅक्ट प्राईस त्याच्यामुळे कुठल्याच प्रॉडक्टची सांगितलेली नाही आहे, की नाहीतर असं होईल, की मी 200ला म्हणायचे आणि तो प्रॉडक्ट 150लाच असायचा किंवा 300ला असायचा. त्याच्यामुळे तुमचं डिसअपॉइंटमेंट नको व्हायला म्हणून मी स्क्रीनशॉट प्लस प्राईससुद्धा मेन्शन करेल. सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. हे आजच रिसीव्ह झालेले पार्सल आहे त्याच्यामुळे मला नाही माहिती. याच्यात मे बी क्रॉप स्वेटर किंवा स्वेटशर्ट आहे आणि ही साडी आहे. साडी आपण लास्टलाच बघूया. पहिला आपण आज बघूया क्रॉप स्वेटर किंवा स्वेटर. विंटर चालू आहे ना तर तुम्ही सगळे लाईक क्लोथ्स त्याच हिशोबाने मागवलेले आहेत की थंडीच्या हिशोबाने सुद्धा घालायला आहे. हा हेवी वाटत आहे म्हणजे जास्त जाड आहे माझ्या हिशोबाने. बेस्ट क्वालिटी असणार आहे याची. थोडीशी प्राईससुद्धा माझ्या हिशोबाने याची जास्त आहे पण क्वालिटीसुद्धा तशीच आहे. वाव! खूप छान स्वेटशर्ट आहे अँड हा क्रॉपमध्ये आहे. खूप असं थिक जाड याचं मटेरियल आहे अँड असं छान ब्लॅक व्हाईटमध्ये स्ट्रिप्समध्ये याचं डिझाइन असणार आहे. राउंड नेकमध्ये आहे. आपण घातल्यावरती बघूयात हा ॲक्चुअली कसा दिसत आहे. अगेन वाव आहे. याचं मटेरियल आहे ना खूप छान आहे. याचं पॅटर्नसुद्धा म्हणजे खूप सुंदर वाटत आहे म्हणजे नाही का असं स्ट्रिपवालं अँड अगेन विंटरसाठी बेस्ट आहे. वॉर्म आहे म्हणजे एकदम असं गरम आहे. जर तुम्हाला थंडीमध्ये बाहेर वगैरे कुठे जायला छान तुम्हाला स्वेटशर्ट घालायला आवडत असेल, तर सुंदर स्वेटशर्ट. इथं तुम्ही बघू शकता छान अशी इलास्टिक दिलेली आहे. सो तुम्हाला जर लाईक क्रॉप नाही घालायला आवडत असेल, तर तुम्ही असं नॉर्मलसुद्धा घालू शकता. अदरवाईज तुम्ही हे ह्याला लाईक मला तरी हा असाच छान वाटतोय क्रॉप. त्याचा पॅटर्नच क्रॉप आहे, तर त्याला तसंच राहू देऊयात ना. सो अगेन सुंदर दिसत आहे. खूप छान आहे. क्वालिटी वाईज एक नंबर आहे. डिस्क्रिप्शनमध्ये याची सुद्धा लिंक आहे. सो ये अगेन स्वेटशर्ट. पूर्ण आपला विंटर हॉल होणार आहे. ॲक्च्युली हा स्वेटशर्ट आहे ना, मी त्या दिवशी वन्सच्या बर्थडेला एक बाहेर घालून गेलेले होते. जो की H&M तिथे खूप जास्त महागडा ब्रँड आहे. सो मी म्हटलं की तसंच काही मिळतं-जुळतं भेटत आहे का आपल्याला Meeshoवरती बघूयात. सो हा छान असा लव्हेंडर कलरमध्ये स्वेटशर्ट आहे. फुल लेंथ आहे. प्रॉपर स्वेटशर्ट आहे. लाईट असा पर्पल, लव्हेंडर असा छान कलर आहे याचा अँड मटेरियल अगेन जसं तो व्हाईटवाला होता ना, सेम तसाच आहे. प्लेन आहे. याच्यात तुम्हाला कुठेच काहीच प्रिंट वगैरे दिसणार नाही आणि स्वेटशर्ट आहेत ना, असेच छान वाटतात म्हणजे प्लेनच. सो आपण हा घातल्यावरती कसा दिसत आहे बघू. सेम जो व्हाईटवाला होता ना, त्याच पॅटर्नमध्ये आहे. बस याचा कलर आहे ना, तो डिफरंट आहे. छान असा लाईट पर्पल, लव्हेंडर जो कलर तुम्ही सांगा मला कमेंट करून कलर कुठला आहे. ते खूप छान आहे. फुल लेंथ आहे. म्हणजे तुम्ही ह्याला बघू शकता फुल लेंथ आहे. इलास्टिक आहे खालच्या साईडने. अगेन तुम्ही त्याला असं क्रॉप किंवा असं टक करून वगैरे सुद्धा छान असं त्याला स्टाईल करू शकता म्हणजे माझ्या हिशोबाने स्वेटशर्ट असेच छान दिसतात लाईक हाय वेस्ट जीन्सवरती जेव्हा तुम्ही त्याला असं अँड मागच्या साईडने त्याला असं लूज सोडता. सो हे असे खूप सुंदर दिसतात आणि तुम्ही बघू शकता किती छान लुक आलेला आहे ऑलरेडी. दोन्ही सुद्धा तुम्हाला अगदी अफोर्डेबल किमतीत भेटणार आहे. जीन्स पण आणि स्वेटशर्ट पण. क्वालिटी वाईज अगेन दोन्ही सुद्धा बेस्ट आहेत. तुझं जे गोल्डवालं सेक्शन आहे ना, त्याच्यातून ही जीन्स मागवलेली आहे. त्याच्यामुळे जीन्सच्या क्वालिटीत तर बिलकुल कॉम्प्रोमाईज आहे. बेस्ट क्वालिटीची जीन्स आहे. तुम्ही नक्की डोळे झाकून मागवू शकता अँड स्वेटशर्टसुद्धा अगेन खूप सॉफ्ट आहे, गरम आहे अँड अगेन विंटरसाठी बेस्ट आहे. एवढं सॉफ्ट मटेरियल आहे ना याचं तुम्ही बघू शकता अँड कलरसुद्धा खूप सुंदर आहे. थिक मटेरियल आहे अँड थंडीसाठी खरंच बेस्ट आहे. क्वालिटीत बिलकुल कॉम्प्रोमाईज नाही आहे आणि प्राईज वाईज सुद्धा अफोर्डेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता.
आपल्याकडे अजून लाईक एक 2 ज्वेलरीचे पार्सल आहेत. हे 2 फॉर्मल्स असतात ना लोअर, त्या आहेत. अरे बापरे, किती काय काय मागवलेलं. हा मे बी नाईट सूट किंवा कॉर्ड सेट आहे. अगेन एक व्हाईट कलरचा टॉप आहे अँड वेट अजून एक टॉप आहे अँड साड्या आहेत अजून 2. सो आता मला कंटाळा आला आहे, पण बघूयात आता. व्हाईट ऑलरेडी आपण 2 टॉप घातलेले आहेत. सो आता आपण हा ब्राऊनवाला बघूयात. ब्राऊन म्हणजे मे बी चॉकलेटी असंच काहीतरी याचं आहे. किती सारे टॉप मागवले ते. अगेन क्रॉप टॉप आहे अँड राऊंड नेकमध्ये आहे. एक आपण ब्लॅकवाला स्क्वेअर नेकमध्ये बघितला. हा क्रॉप टॉप आहे, फुल स्लीव्ज आहे, मटेरियल बेस्ड आहे, स्ट्रेचेबल आहे आणि ऑफकोर्स मी एक्स्ट्रा स्मॉलच मागवलेला असणार आहे. याच्यामध्ये एक्स्ट्रा स्मॉलच आहे अँड बघूयात आता हा घातल्यावरती कसा दिसतोय. वाव, तुम्ही मला प्रत्येकच आउटफिटला वाव म्हणत आहे. तर हो, सगळेच आउटफिट आहेत ना, म्हणजे मी लिटरली ना 2-3 तास मेशोवरती स्पेंड करून हे सगळे चूज केलेले आहेत अँड विंटर हॉलसाठी म्हणजे माझं स्वतःचं एक छान कलेक्शन तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हा सुद्धा टॉप किती छान दिसत आहे. क्रॉप टॉप आहे. अगेन हा मी थोडासा त्याला आतमध्ये टक केलेला आहे अँड फुल स्लीव्जमध्ये आहे. त्याच्यामुळे अगेन विंटरसाठी बेस्ट आहे. तुम्ही नक्कीच ह्याला स्टाईल करू शकता. वाव, मला तर म्हणजे एक सुद्धा आतापर्यंत असं एक पण आउटफिट भेटलेलं नाही की जे म्हणजे मला आवडलंच नाही किंवा घातल्यावरती ते मला चांगलं दिसत नाही. सगळेच आउटफिट बेस्ट आहेत, रिझनेबल आहेत अँड क्वालिटी वाईज सुद्धा बेस्ट आहे. खूप सुंदर दिसत आहे. जॅकेट मी एवढं एकच मागवलेलं होतं ॲक्च्युली, क्रॉपवालं. म्हणजे मला असं वाटलं की मी प्रत्येक आउटफिटसोबत तुम्हाला हे स्टाईल करून दाखवेल की कसं दिसत आहे अँड तुम्ही म्हणजे एक जीन्स, एक जॅकेट अँड फक्त आतले 1-2 टॉप एक्स्ट्राचे जर मागवले, जे की खूप कमी किमतीचे आहेत. हे जे टॉप जे मी दाखवते ना तुम्हाला, ते बऱ्यापैकी कमी किमतीचे आहेत. स्वेटशर्टची प्राईस थोडीशी जास्त आहे कारण की ते मोठे आहेत, छान मटेरियलचे आहेत. पण हे वाले टॉप अँड तुमचे एक जीन्स घेतली, एक जॅकेट घेतलं आणि असे 2-3 टॉप घेतलेला, एक जसा तो व्हाईट होता, हा ब्राऊन आहे अँड पिंक कलरचा वगैरे. तुमचे खूप सारे आउटफिट क्रिएट होणार आहेत अँड तुम्ही बघू शकता किती सुंदर आउटफिट झालेलं आहे आपलं हे सुद्धा. सो आता आपलं नेक्स्ट आउटफिट आपण बघूयात. माझ्या हिशोबाने टॉपच बघूयात. त्याच्यानंतर मग आपण त्या 2 लोअर आहेत ना, त्या अँड साड्या. ज्वेलरीसुद्धा राहिलेली आहे अजून. सो भूक लागली असेल तर खायला वगैरे काहीतरी घेऊन या, कारण की अजून सुद्धा आपले 3-4 आयटम राहिलेले आहेत. 4 नाही ॲक्च्युली, 1, 2, 3, 4, 5, 6. अजून 6 पार्सल ओपन करायचे आहेत. हा मला नाही आठवत ॲक्च्युली, तो वाला व्हाईट तरी माझ्या लक्षात होता पण ओके. हा पूर्ण प्लेन क्रॉप टॉप आहे, स्लीव्ज वाईज वगैरे सुद्धा. त्याचं मटेरियल अगेन स्ट्रेचेबल आहे, सुंदर आहे. स्लीव्ज याचे छोटे आहेत आणि हा स्मॉल साईजमध्ये मागवला. आता हा घातल्यावरती कसा दिसत आहे आपण बघूया. अगेन आपला क्रॉप टॉप आहे. हा एकच आहे जो मला वाटतं की मी हाफ स्लीव्जमध्ये मागवलेला आहे. तुम्ही बघू शकता याचं स्मॉल साईजमध्ये आहे हा मी मागवलेला आणि याची फिटिंग वगैरे छान आहे. याचं मटेरियलसुद्धा छान आहे आणि अफोर्डेबल असणार आहे माझ्या हिशोबाने. हा ₹200च्या आत वगैरे असणार आहे आणि याची मॅच होते, त्याच्यामुळे आपण याला टक करूयात जेणेकरून तो अजून छान दिसेल. येस, तुम्ही बघू शकता किती सुंदर आउटफिट तुमचं, म्हणजे दोन्ही तुम्हाला ₹800 किंवा ₹900 हार्डली भेटून जाणार आहे अँड येस. आणि झालं असं की सारखं-सारखं चेंज करून आहे ना माझी पोहणी राहत नव्हती. प्रत्येकच वेळेस मला परत-परत बांधायला लागली. सो म्हटलं आपण ओपन हेअर्स ठेवूयात. तुम्ही बघा आणि सांगा मला कसा दिसत आहे. सगळ्याच्या लिंक प्राईस स्क्रीनवरती मेन्शन आहेत किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऑफकोर्स साईटवरती गेला तर तुम्हाला सगळ्याच्या प्राईस भेटणारच आहेत. सो येस, कुठला पण आवडला असेल तर नक्की ऑर्डर करा. ओके, आता आपण ह्या लोअर बघूयात. एक ब्लॅक कलरचे आहे माझ्या हिशोबाने आणि एक क्रीम कलरचे आहेत. ह्या ज्या फॉर्मल पॅन्ट्स आहेत सध्या खूपच जास्त ट्रेंडमध्ये होत्या आणि मी पहिल्यांदा मेशोवरून ऑर्डर केलेल्या आहेत. तो आपण क्वालिटी बघूयात. प्राईस वाईज तर ऑफकोर्स बेस्टच आहेत, अफोर्डेबलच असणार आहेत. आता फक्त आपल्याला क्वालिटी बघायची आहे. पहिला आपण 2 भेटणार आहेत, ह्या म्हणजे तुम्हाला कॉम्बो ऑफरमध्ये भेटणार आहेत. ओके, मला वाटली ही ब्लॅक कलरची आहे पण ॲक्च्युली ही ब्राऊन कलरची आहे. पॉकेट आहे त्याला दोन्हीकडे सुद्धा.
मला खूप जास्त ट्रान्सपरंट वाटत आहे. आता आपण हे घातल्यावरतीच ॲक्च्युली बघूयात की कसं दिसत आहे, कारण की मला काहीच आयडिया नाही. मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे अशी पॅन्ट. मटेरियल याचं छान आहे. फिट मला असं वाटतं मला थोडंसं टाईट झालेलं आहे. मी 26 मागवलेलं आहे साईज. मला एक साईज अप करायला पाहिजे होतं. हे ना ॲक्च्युली हाय वेस्ट नाही आहे. हाय वेस्ट पाहिजे होत्या. पण ह्या मिड राईज आहेत त्याच्यामुळे ओके, ओके आहे. मला एवढं खास काय आवडलेलं नाही. सेम आहे याच्यामध्येच, फक्त याचा कलर डिफरंट आहे. आपण बघूयात घालून आता. हा कलर मला थोडासा बेटर वाटत आहे त्याच्यापेक्षा. तो डार्क कलर आहे. ॲक्च्युली मला वाटलं तो ब्राऊन कलर आला. म्हणजे मला ॲक्च्युली वाटलं की तो ब्लॅक कलर आहे. पण हा कलर बेस्ट आहे अँड याचं फिटिंग पण मला थोडीशी छान वाटते, म्हणजे सैल वाटते. ऑफकोर्स मी एक साईज थोडीशी अप करायला पाहिजे होती. त्याचं मटेरियल वगैरे खरंच खूप छान आहे. याला पॉकेट आहेत फ्रंटला. प्राईस वाईज तर अफोर्डेबल आहेत. म्हणजे तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये 2 भेटणार आहेत. तुम्ही कलर मे बी दुसरे मागवा, कारण की हा क्रीम कलर एक अँड ब्लॅक कलर एक असेल ना, तर तुमचे बरेच आउटफिट म्हणजे कोणाला जीन्स घालायला कम्फर्टेबल राहत नाही. म्हणजे काय होतं, खूप जास्त टाईट टाईट वाटतं. अगदी म्हणजे याचं मटेरियल कसं स्ट्रेचेबल आहे, कम्फर्टेबल, त्याच्यामुळे तुम्हाला वाटू शकते अँड पॉकेटसुद्धा आहेत. ऑफिसला वगैरे जे जातात ना गर्ल्स, त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे. आवडलेले आहेत. फॉर्मल पॅन्ट मी पहिल्यांदा असे ट्राय केलेले आहेत अँड हे कॉम्बिनेशनसुद्धा बेस्ट वाटत आहे मला. दोन्ही सेम कलरमध्ये बऱ्यापैकी. सो आपण आता आपलं नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आता आउटफिट आपलं जे की ट्राय करणार आहे. साड्या मी तुम्हाला फक्त ओपन करून दाखवणार आहे. घालून नाही दाखवणार, कारण की त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे साड्यांवरती प्रॉपरली. वेडिंग सीझनसाठी कशा स्टाईल करायच्या त्याच्यावरती एक तुम्हाला छान असं रील किंवा शॉर्टसुद्धा बघायला भेटेल. अँड तुम्ही जर मला Instagramला फॉलो करत नसाल ना, तर फॉलो करा, कारण की तिकडे मी बऱ्यापैकी जास्त ॲक्टिव्ह असते. सो हा आपला एक कॉर्ड सेट म्हणू शकता तुम्ही, किंवा मला नाही माहिती ह्याला काय म्हणतात किंवा मी ह्याला काय म्हणून मागवलेलं आहे. मला तर वाटतं मी याला नाईट ड्रेस म्हणूनच घालणार आहे. क्रॉप टॉप आहे, फुल स्लीव्ज आहेत, मटेरियल स्ट्रेचेबल आहे, स्मॉल साईजमध्ये आहे, सॉफ्ट, खूप छान असं कम्फर्टेबल मटेरियल आहे. घालून बघूयात आपण कसा दिसतोय. आता हे घातल्यानंतर आहे ना, ह्याचं मटेरियल आहे ना, ते खरंच खूप सॉफ्ट आहे अँड छान असं ह्याचं क्रॉप टॉप आहे. तुम्ही बघू शकता जसं की अँड कॉर्ड सेट आहे. तुम्ही लाईक याला नाईट सूट किंवा नाईट ड्रेस म्हणून सुद्धा वापरू शकता. अगदी 400 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण लोअर अँड टी शर्ट भेटणार आहे. खूप सॉफ्टवाला मटेरियल आहे, स्ट्रेचेबल आहे. त्याचबरोबर आता मला माहिती नाही मी नेमका साईज छोटा मागवला आहे की ते स्लीव्हला मला हे थोडंसं छोटं वाटत आहे. सो याच्यात अजून तुम्हाला 1-2 कलर्ससुद्धा भेटणार आहे. तुम्हीच बघा आता घातल्यावर कसं दिसत आहे. टी शर्टचं मटेरियल खरंच खूप छान आहे. क्रॉप टॉप असणार आहे हा पूर्ण अँड मी एक्स्ट्रा स्मॉलमध्ये मागवलेला होता. आपण घातल्यावरती बघूया आता कसा दिसतोय. बिलकुल परफेक्ट आलेले आहे साईज अँड ह्याचं मटेरियल म्हणजे जास्त स्ट्रेचेबल नाही आहे. जसे ते दुसरे आपण जे क्रॉप टॉप बघितले ना, ब्राऊनवाला असेल, पिंकवाला असेल, ते थोडंसं असं स्ट्रेचेबल मटेरियल होतं. पण ह्याचं अजिबात स्ट्रेचेबल नाही आहे. खूप छान असं एक प्रॉपर मे बी कॉटनचं छान असं कॉटनचं याचं मटेरियल आहे अँड कॉलरचं नेक आहे अँड क्रॉप टॉप असं पॅटर्न आहे. तुम्ही बघत आहात. तुम्ही बघताय घातल्यावर सुद्धा खरंच खूप छान दिसत. एकदम असं सॉफ्टवालं मटेरियल आहे. नेक्स्ट आपण हा ब्लाऊज बघूयात ओपन करून. जर तुम्ही साडीसाठी मागवलेला होता, पण ह्यात तुम्हाला फक्त जस्ट ओपन करून दाखवत आहे. 32 साईज मागवलेली होती, जी की माझी ॲक्च्युअल साईज आहे अँड मटेरियल आहे ना याचं खरंच छान आहे. स्लीवलेस पॅटर्नमध्ये आहे अँड याचं बॅक नेक आहे ना, ते सुद्धा खूप जास्त डीप आहे. म्हणजे मी ना एक ब्लाऊजची शिलाई ना जवळ-जवळ 600-700 रुपये देते अँड ब्लाऊज स्टिच करून घेते. असं मटेरियल आहे. प्लस याला पॅडिंगसुद्धा आहे. प्रिन्सेस कटमध्ये आहे अँड हा खालचा पॅटर्न आहे ना, तो सुद्धा अगदी खूप छान आहे. स्टिचिंग वगैरे खूप सुंदर आहे ह्याची. थोडंफार अल्टरसुद्धा करू शकता तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर. अँड फ्रंटचा जो नेक आहे ना, तो सुद्धा छान असा पॅटर्न आहे. हा घातल्यावरती म्हणजे बिलकुल एक्झॅक्ट माझ्या साईजचा आहे, असं मला तरी वाटत आहे. सो येस. हा नेक्स्ट मी तुम्हाला जेव्हा साडी वगैरे घालेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला घालून दाखवेन. पण मटेरियल वाईज अँड प्राईस वाईज बेस्ट आहे. पुढे आपण ज्वेलरीचे आलेले होते. मी एक मला वाटतं मंगळसूत्र ओके हां. हे मंगळसूत्र आहे जे की मी साडीवर घालण्यासाठी मागवलेलं होतं. वाव!
क्वालिटी वाईज तर बेस्ट आहे. म्हणजे हातात घेतल्या घेतल्या असलं लगेच कुठल्या पण गोष्टीची तुम्हाला क्वालिटी कळते. सो हे ना खरंच खूप बेस्ट आहे क्वालिटी वाईज तर. आणि या प्राईसला तर मी तर म्हणेल खूपच सुंदर आहे. असं घालायचं. पॅटर्नसुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे ॲक्च्युली हे काय होतं लाईटमुळे ना व्हिडिओमध्ये व्यवस्थित एवढं दिसत नाही आहे. विदाऊट लाईट हां, हे ॲक्च्युली विदाऊट लाईट छान दिसत आहे. तुम्ही बघा. साडीवरती घातल्यावरती सुद्धा मी तुम्हाला दाखवेलच कसं दिसत आहे. मंगळसूत्रच आहे. हे थोडंसं मिड साईडचं मागवलं होतं आणि ते मिनी मंगळसूत्र होतं. तर हे विथ इयरिंग आहे. ते तुम्हाला मी जवळून दाखवते. त्याच्यासोबत इयरिंग सुद्धा आहेत खूप छान असे. विदाऊट एनी लाईट अँड एक्स्ट्राचं म्हणजे रिंग लाईट वगैरे फोनचं लाईट मी सगळं ऑफ केलेलं आहे. कारण की ते लावलं की पूर्ण ह्याचे परत खडे चमकत आहेत. त्याच्यामुळे जास्त वाईट दिसत. नेक्स्ट मी ज्वेलरी मागवलेली होती. सो आपण ज्वेलरी हा ॲक्च्युली माझ्या हिशोबाने नेक पीस आहेत 2. सो आपण ते मी ना एवढं छोटं एक्सपेक्ट केलं नव्हतं. पॅकेजिंग याची भारी आहे. बॉक्स सुद्धा छान आहे. भारी म्हणजे हेवी नाही, छान मस्त. मस्तला मी भारी बोलते. सीलवाली बॅग आहे म्हणजे याचं बॅग तुटलेला आहे आणि आता हे चेन आहेत ह्याच्यातल्या खाली पडलेल्या आहेत. आता माझ्या हिशोबाने याचा सगळा गुंता झालेला असणार आहे. बामिशो बस याला सोडत. हे कसं घालू मी? तो भाई इस जन्म में तो ये मेरे से सुलझेगा नहीं. म्हणजे हे याची क्वालिटी येत नाही याच्यातल्या नेकवाल्यांची. खरंच बेस्ट आहे पण हे आता हे मिक्स झालंय. हे काय झालं याचं? मी हे कसं सोडवू याला? हे बघा तुम्ही आता काय झालंय याचं. पूर्ण गाठी गाठी पडलेल्या आहेत गुंता. हा सोडवत बसायला माझ्याकडे टाइम नाहीये. आता हा जेव्हा सुटला जाईल तेव्हा आपण ह्याला स्टाईल करूयात. अदरवाईज मी याचा फोटो वगैरे साईडला लावते. पण व्हॉट इज दिस? याची पॅकेजिंग चांगली वाटत आहे मला जरा. वा, ह्याचं पण एक तुटलेलं आहे. काय यार मेशो, हे ना मला खरंच म्हणजे एवढं जास्त आवडलेलं आहे ना. मला वाटतं मी हे ठेवणार आहे. खूप छान नेक नेकलेस किंवा चोकर. वाव, लुक ॲट दिस ब्युटी. म्हणजे असं कसं दाखवू मी तुम्हाला? हे कसं दाखवू? आय होप की दिसतंय तुम्हाला. त्यातले खडे बघा ना, खरंच खूप जड जड आहेत. हे ना घातल्यावरती बघूयात आपण कसं दिसत आहे. लुकिंग लाईक जस्ट वाव. म्हणजे मी ना इमॅजिन पण नाही करू शकत आहे की या नेक पीसला मी किती पद्धतीने स्टाईल करू शकते. साडीवरती, ड्रेसवरती, वेस्टर्न आउटफिटवरती, इवन या ड्रेसवरती सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. वाव, खरंच बेस्ट आहे, सुंदर आहे. तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. तर हे ना मी असंच ठेवते गळ्यामध्ये आणि आपण साड्या ज्या आहेत ना त्या ओपन करून बघूया. ही आजच रिसीव झालेली आहे मला. अँड या साडीवरती मला छान असा वेडिंग गेस्ट लुक करायचा आहे. जर हा व्हिडिओ करायच्या अगोदर तो माझा लुक करून झाला तर मी इथे नक्कीच त्याचे फोटोज व्हिडिओज साईडला अपडेट करेल. वाव वाव, खरंच साडीचा कलरच एवढा भारी आहे ना. म्हणजे जसं व्हिडिओमध्ये सॉरी फोटोमध्ये होतं ना. अँड सूट तर त्याच्यापेक्षा सुद्धा भारी आहे. जस्ट लुक ॲट दिस. एकदम वाव, जस्ट वाव. खरंच ही असली भारी साडी आहे राव. आम्ही पूर्ण साडीवरती याच्या हे वर्क आहे. ओके, हा याचा पदर. ओके, मी उलट घेतलंय सॉरी. हा याचा पदर आहे. अँड पूर्ण साडीवरती तुम्हाला बघा असं हे छान तरी घातल्यावरती कसली छान दिसणार आहे.
ह्याचं शाईन बाबा कसलं मस्त आहे. मी तुम्हाला नॉर्मली थोडीशी ड्रॅप करून दाखवू का? वेट, मी ना ह्याच्यावरतीच अगदी लाईक नॉर्मल, कारण की साड्या घालायला तर म्हणजे ना आता कसं हा विंटर. ओके, ह्याचा ब्लाऊज सुद्धा आहे. वाव, मला ही साडी पाहिजे यार. मी ठेवणार आहे ही साडी. बघा ना, पूर्ण साडीवरती छान असे म्हणजे ब्लाऊजवरती ॲक्च्युली पूर्ण बटरफ्लाय बनलेले आहेत. हा ब्लाऊज आहे जो की तुमच्या साडीलाच अटॅच आहे. सो मी तुम्हाला ना अगदी म्हणजे ओबड-धोबड साडी घालून दाखवते. कारण की आता तुम्हाला जसं राहत नाहीये ना, तसं मला सुद्धा राहत नाहीये. पण याच पॅन्टवरती हिला टक करूयात. आता तुम्ही फक्त असं म्हणू नका की तू कशी घातली आहे अँड ऑल. मी फक्त लाईक तुम्हाला एक आयडिया येईल ना, कारण की साडीचं मटेरियल तर असलं सुंदर आहे ना. अँड ट्रस्ट मी, याच्यात तुम्हाला कलर सुद्धा भेटणार आहेत. मी म्हणत आहे ना साडी छान आहे, तर म्हणजे साडी सुंदरच आहे. आणि माझ्या हिशोबाने 850 किंवा 900च रुपयाला तुम्हाला ही भेटणार आहे. सो येस, लुक ॲट दिस. तुम्ही इमॅजिन करा, याच्यावरचा तुम्ही ब्लाऊज शिवला आहे तर बस ही बेस्ट साडी आहे. तुम्ही नक्की ऑर्डर करा. तुम्ही म्हणत असाल हे छान छान असे वेस्टर्न लाईक विंटर विंटर वेअरचं हॉल चाललेलं होतं आणि मध्येच हे काय साडीचं. तर ही साडी ॲक्च्युली मी दुसऱ्या पर्पजने मागवलेली होती, पण रिसीव झालेली होती, तर म्हटलं मी दाखवावं. तर काय झालंय, चिपकलंय. ओके, खूपच जास्त एवढं गुळगुळ आहे की म्हणजे ते मला हातात पकडायला पण होत नाहीये. वाव, तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी एवढी वाव 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 का करत आहे. कारण बेस्ट साडी आहे. हे जे कॉम्बिनेशन आहे ना, म्हणजे हे व्हाईटवालं सिक्वेन्स प्लस थ्रेडचं वर्क आहे. म्हणजे ह्या ज्या ठिकल्या आहेत ना, त्या फक्त चिपकवलेल्या नाही आहेत, ह्या छान अशा विणलेल्या आहेत त्याच्यामुळे. आणि साडीचं सूत सुद्धा एवढं सॉफ्ट आहे ना, म्हणजे इमॅजिन करा यार, मी दुकानात सुद्धा एवढ्या साड्या घ्यायला जाते ना, पण ही साडी खरंच बेस्ट आहे. येस, ही नयनतारा स्पेशल अशी काहीतरी ही साडी आहे. आता ही बघूयात. म्हणजे ह्याला बॉर्डर पण आहे, ह्याला बुठ्ठ्या पण आहे. आणि साडी एवढी जड वाटत आहे ना, म्हणजे ॲक्च्युली याची सुद्धा किंमत काहीतरी 850 पावणे 900, म्हणजे 900 रुपयाच्या सुद्धा आतल्या आहेत ह्या दोन्ही साड्या. आणि क्वालिटी वाईज बेस्ट आहे. जर तुमच्या बेस्टीचं लग्न आहे किंवा घरात तुमच्या मोठ्या बहिणीचं लग्न आहे किंवा छोट्या बहिणीचं लग्न आहे, माझंच लग्न झालेलं आहे, सो लाईक सगळ्या नवरीसाठी. वाव, जस्ट लुक ॲट दिस कलर. यार ही साडी बेस्ट आहे, बेस्ट आहे खरंच. खूप सुंदर आहे. ह्याची बॉर्डर बघा पूर्ण, म्हणजे ह्याला लेस आहे ना ती याची, ह्याला कसलं वर्क म्हणतात मला माहित नाही, हेवीवाला आहे. आणि साडी सुद्धा एवढी सॉफ्ट आहे ना, ह्याच्यावरती बुठ्ठ्या आहेत पूर्ण साडीवरती, तुम्ही बघा. बेस्ट साडी आहे. ह्याला आपण एवढं छान स्टाईल करूयात, कारण की माझ्याकडे एक रेड कलरचा ब्लाऊज सुद्धा आहे. जर तुमचं छान असं नवीन नवीन लग्न झालेलं असेल, तुम्ही नवी नवरी असाल, तर जसं की लग्नाचा सीझनच चालू आहे, सो लग्न झाल्यानंतर घालायला लगेचच थोडे दिवस असं छान छान साड्या तुम्ही घेता, सो त्याच्यामध्ये ही साडी मात्र असायलाच पाहिजे. इव्हन सत्यनारायणच्या पूजेला बसायला सुद्धा ही साडी बेस्ट आहे. सो माझ्याकडे लग्नातली जी माझी रेड साडी होती त्याच्यावरचा ब्लाऊज आहे ना, माझ्या हिशोबाने याच्यावरती बिलकुल मॅच होणार आहे. आणि आपण घालून बघूयात. आता मला ना याची घडी सुद्धा उलगडायची म्हणजे इच्छा होत नाही, पण आपण याच्यावरचा ब्लाऊज बघूयात कसा आहे. वाव, पूर्ण साडीवरती बुठ्ठ्यात यार. ओके, रनिंग ब्लाऊज आहे, म्हणजे बिलकुल प्लेन ब्लाऊज आहे. जस्ट इमॅजिन की याचा एकदम छोट्या बॉर्डर याची छोटी आहे, तर छोट्या स्लीव्हचा तुम्ही ब्लाऊज शिवलेला आहे अगदी टिप टॉप. अँड ही साडी तुम्ही घातलेली आहे. तुमचं जस्ट इव्हन तुम्ही लग्नात सुद्धा ही साडी घालू शकता यार. कसली भारी साडी आहे ही. अँड बेस्ट आहे, बेस्ट. फक्त म्हणजे ह्याला बॉर्डर प्लेन नसून ते साईडचं जे लाईनिंग आहे ना, त्याच्यामुळे ह्या साडीला ह्याला आपण स्टाईल करूयात अगदी खूप छान पद्धतीने. आता मी तुम्हाला ओबड-धोबड सुद्धा घालून दाखवण्याचा प्रयत्न नाही करत आहे. अँड येस, सगळ्या प्रोडक्टच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याच्यामुळे नक्की चेकआउट करा. अँड साड्या खरंच बेस्ट आहेत. याचे व्हिडिओ मी नक्कीच लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल Instagramवरती आणि YouTubeवरती सुद्धा. सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून कुठल्या पद्धतीने म्हणजे इंडियन वेअर असतील, साड्यांचे, ड्रेसेस, शॉर्ट कुर्तीचा ऑलरेडी मी आता एक हॉल व्हिडिओ टाकलेला आहे. जीन्स, टॉप किंवा स्वेट शर्ट, विंटर वेअर, कुठला पण लाईक जॅकेट, कशाचं पण हॉल व्हिडिओ, ज्वेलरी असू देत, ॲक्सेसरीज असू देत, कुठला हॉल व्हिडिओ नेक्स्ट तुम्हाला बघायला आवडेल मला नक्की कमेंट करून सांगा. आणि साड्यांची चॉईस तुम्ही बघू शकता, मला साड्यासुद्धा खूप जास्त घालायला आवडतात. सो साड्यांमध्ये जर तुम्हाला नेक्स्ट साड्यांचाच हॉल व्हिडिओ बनवायला हवा असेल मी, तर तुम्ही ते सुद्धा कमेंट करा. मी तसा एक सेपरेट साड्यांवरती हॉल व्हिडिओ सुद्धा बनवेल.
अँड दॅट्स इट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. चला तर मग भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.